हे परफेक्ट असे स्पॉन्जी कपकेक्स तुम्हालाही घरच्या घरी झटपट बनवायचे असतील तर पुढची रेसिपी संपूर्ण पहा. हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं तुमच्या किचन मध्ये म्हणजेच अमिस ग्लोबल किचन मध्ये स्वागत आहे. आज म्हणलं बरेच दिवस झाले बेकिंग केलेलं नाहीये, तर आज आपण काहीतरी बेक करूया. तर मग ती रेसिपी तुमच्याशी का नाही शेअर करायची, म्हणून आजची रेसिपी ही तुमच्यासाठी. चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर आज मी ह्या ठिकाणी मावा केक बनवणार आहे आणि हा मावा केक चवीला अतिशय सुंदर लागतो. तर त्याच्यासाठी मी इथे मेजरमेंट्स घेतलेली आहेत आणि केक बनवताना तुम्हाला प्रॉपर मेजरमेंट असणं हे खूप गरजेचं असतं. आणि ही सगळी मेजरमेंट्स जी आहेत ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहेत. आणि रेसिपीला सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही जर का चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका. बेकिंग मध्ये एकदा आपली तयारी जर का झालेली असेल तर ते काम फटाफट होतं. त्याच्यामुळे मला बेकिंग खूप आवडतं. आता इथे मी 50 ग्राम इतकं बटर घेतलेलं आहे. हे आपलं रेग्युलर अमूल बटर येतं तेच बटर आहे आणि तुम्ही घेताना शक्यतो अनसॉल्टेड बटर घ्या. त्याच्यानंतर हे आहे कंडेन्स मिल्क. इथे आपण साखरेचा वापर करणार नाहीये, तर इथे आपण फक्त कंडेन्स मिल्क वापरणार आहोत. आता इथे हे सर्वात आधी आपल्याला फेटून घ्यायचं आहे. हे फेटण्यासाठी मी हँड मिक्सीचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे जर का हँड मिक्सी नसेल तर तुम्ही विस्करचा वापर करा. फक्त हे फेटण्यासाठी तुम्हाला थोडा जास्त वेळ लागेल. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी दूध घालणार आहे. दूध घातल्यानंतर पुन्हा आपण एकदा फेटून घ्यायचं आहे. आणि बेकिंग करताना सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे आपण जे इन्ग्रेडियंट्स वापरणार आहोत ते जर का आपण फ्रीज मध्ये ठेवलेले असतील तर ते नॉर्मल टेम्परेचरला येईपर्यंत ते आपण बाहेर ठेवायचे आहेत आणि मगच ते आपण वापरणार आहोत. त्याच्यामुळे दूध वगैरे घेताना तुम्ही रूम टेम्परेचरचं वापरा. त्याच्यात मी उरलेलं दूधही घालणार आहे आणि फेटून घेणार आहे. आता ह्यामध्ये ड्राय इन्ग्रेडियंट्स घालायचे आहेत. तर त्याच्यासाठी मी इथे मैदा घेतलेला आहे. हा मैदा वजनी 100 ग्राम आहे आणि कपाने मोजला तर तो पाऊण कप इतका आहे. आणि कप जो होता हा 250 ml चा कप असतो, मेजरिंग कप, तो कप आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये घालायची आहे बेकिंग पावडर आणि आहे बेकिंग सोडा. दोन्हीही घालून आपण ह्याच्यामध्ये हे चाळून घालणार आहोत. बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा हे मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. त्यानंतर ह्याच्यामध्ये वेलची घालायची आहे, वेलचीची पावडर. इथे 4 वेलच्या घेतल्या होत्या, त्या आपल्याला कुटून घ्यायचे आहेत. आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हा केक बनवणं अतिशय सोपं आहे. बाहेर मिळणाऱ्या कपकेक पेक्षा हा अप्रतिम होतो चवीला. आणि त्याच्यानंतर आपल्याला जर का मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी बनवायचा असेल तर आपण ह्या बनवून ठेवू शकतो. त्यांच्या बर्थडे पार्टीजना स्कूलमध्ये आपण केक द्यायचा असेल तर हे कपकेक्स तुम्ही नक्कीच देऊ शकता. आता इथे मैदा घातल्यानंतर आपल्याला मिश्रण हे एकाच दिशेने फिरवून मिक्स करायचं आहे, जेणेकरून आपलं मिश्रण जे आहे हे हलकं होईल. आता मैदा इथे व्यवस्थित मिक्स झालेला आहे. त्यावेळी ह्याच्यामध्ये घालायचं आहे मावा. इथे मी 50 ग्राम इतका मावा घेतलेला आहे आणि हा हातानेच तोडून मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. आणि मावाही व्यवस्थित असा मिक्स करायचा आहे. मावा घालूनही आपण एकाच दिशेने फिरवणार आहोत आणि कट आणि फोल्ड ह्या मेथडने आपण मावा ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. आणि आपण बेकिंगला ज्यावेळी सुरुवात करतो त्यावेळी आपला ओव्हन जो आहे प्रीहीटिंगला लावून ठेवायचा आहे. मी या ठिकाणी 200 डिग्रीजला ऑलरेडी माझा ओव्हन प्रीहीट करण्यासाठी ठेवलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मावाही व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता मी हे मिश्रण जे आहे हे कपकेक्स मध्ये टाकणार आहे. इथे मी कपकेकचा मोल्ड घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये मी पेपर कप्स घालणार आहे. आणि आता आपण मिश्रण जे आहे ह्याच्यामध्ये घालणार आहोत. पेपर कप 3/4 भरेल इतकं मिश्रण आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे.
आता ह्या पेपर कप्स तर माझे भरून झालेले आहेत, पण अजूनही मिश्रण उरलेलं आहे. मग मी माझ्याकडे इथे अजून एक ट्रे आहे, त्यामध्ये घालून त्याच्यामध्ये मी एक पेपर कप्स ठेवणार आहे. आता इथे मिश्रण पेपर कप्स मध्येही भरून झालेलं आहे. आता आपण ह्या ट्रे जो आहे हा आपण ओव्हन मध्ये ठेवणार आहोत. आता हे मी इथे 200 डिग्रीजला 15 to 20 मिनिट्स बेक करून घेणार आहे. ह्याचं टायमिंग जे आहे ह्या तुम्ही तुमच्या ओव्हन नुसार थोडं कमी जास्त होऊ शकतो. केक वरून ब्राऊन झाला की आपण समजायचं आपला केक झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला टूथपिक घालून बघायची आहे. आता आपण ह्याला केक बेक होईपर्यंत वेट करणार आहोत. इथे पहा किती आपले कपकेक्स जे आहेत किती सुंदर फुललेले आहेत. त्याचा बेकिंग टाइम अजून बाकी आहे, त्याला वरती अजून थोडासा कलर यायला हवाय. आता आपले कपकेक बेक झालेले आहेत. आपण ह्याच्यामध्ये टूथपिक टाकून पाहणार आहोत. टूथपिक आपली क्लिअर बाहेर आलेली आहे, ह्याचा अर्थ आपले कपकेक्स हे रेडी झालेले आहेत. हे थोडेसे थंड झाले की मी ह्याच्यामधनं काढणार आहे. आता आपले कपकेक मस्त असे रेडी झालेले आहेत. मी तुम्हाला ह्याच्यातला एक काढून दाखवणार आहे. तुम्ही पाहू शकता इथे किती छान तो आपला मस्त असा फुगलेला आहे आणि तो छान असा स्पॉन्जी आहे. आणि आपण हा कटही करून पाहणार आहोत. मला आता स्पॉन्ज दिसत असेल. किती मस्त असा आपला कपकेक रेडी झालेला आहे. आता हा छान टेम्पटिंग असा आपला कपकेक रेडी झालेला आहे. तुम्ही इथे पाहू शकता किती मस्त ह्याला स्पॉन्ज आलेला आहे. हे इतके सुंदर कपकेक जर का आपण घरी बनवू शकत असू तर बाहेरचे कपकेक मुलांना का द्यायचे, तेही प्रिझर्वेटिव्ह असलेले. तर ही रेसिपी तुम्ही बनवून पहा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. येणाऱ्या नवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा. थँक्यू.